हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण ॲव्होगॅड्रो अंक आणि मोल संकल्पना यांच्यावरची काही गणिते सोडवू. हे आहे पहिलं. 2.37 मोल ग्लुकोजमध्ये किती ग्लुकोज रेणू असतात? हा आहे आपला पहिला प्रश्न. मग आता मोल म्हणजे काय हे आपण पटकन आठवून घेऊया. मोल हे डझनसारखं असतं. जसं 1 डझन म्हणजे 12 वस्तू, तसंच 1 मोल हे ॲव्होगॅड्रो अंक इतक्या वस्तू दर्शवतं. 1 डझन अंडी म्हणजे 12 अंडी, तसं 1 डझन गाजर म्हणजे 12 गाजर. त्याचप्रमाणे 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 इतक्या वस्तू. तर 1 मोल अंडी असतील तर 6.022 गुणिले 10⁻23 इतकी अंडी आपल्याकडे असतील. तसंच 1 मोल ग्लुकोजमध्ये इतके सारे ग्लुकोजचे रेणू असतील. बरोबर. आता हे मनातल्या मनात करणं सोयीचं आहे. पण आपल्याला ग्लुकोजचे 2.37 मोल इतके दिलेले आहेत. मग एका मोलमध्ये जर इतके रेणू असतील तर 2.37 मोलमध्ये हे म्हणजे ॲव्होगॅड्रो अंक गुणिले 2.37 असं आपल्याला करावं लागेल. बरोबर. हे सोपं आहे, पण कधीकधी अधिक गणनांची गरज भासू शकते. त्यामुळे हे करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे रूपांतरण घटकांचा म्हणजे कन्व्हर्शन फॅक्टरचा दृष्टीने विचार करणे. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो की अरे, आपल्याला ग्लुकोजचे मोल दिलेले आहेत. बरोबर. आपल्याकडे 2.37 मोल ग्लुकोज आहे आणि आपल्याला त्यांचं रूपांतरण रेणूमध्ये करायचं आहे. किती रेणू आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर मग त्यासाठी रूपांतरण घटकाचा विचार करूया. हे कसं करायचं? पहा, आपल्याला जे दिलं आहे त्यापासून सुरुवात करू. आपल्याकडे ग्लुकोजचे 2.37 मोल आहेत. ठीक आहे. आणि त्यामध्ये किती रेणू आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आपण त्यासाठी एक रूपांतरण घटक तयार करू आणि हा आहे आपला तो रूपांतरण घटक. मग आपण असा विचार करूया की आपल्याला ग्लुकोजचे रेणू मोजायचे असल्यामुळे आपल्या या घटकामध्ये, या रूपांतरण घटकामध्ये अंशामध्ये रेणू असायला हवे आणि छेदामध्ये मोल असायला हवे. कारण हे मोल आणि हे मोल मग एकमेकांना बाद करू शकतील आणि म्हणून मग आपला रूपांतरण घटक अशा प्रकारे दिसतो. रेणू प्रति मोल म्हणजे प्रत्येक मोलमध्ये किती रेणू आहे ते आहे आपलं रूपांतरण घटक. आणि मग आता आपण हे वापरून आपल्या 2.37 मोल ग्लुकोजमध्ये किती ग्लुकोजचे रेणू आहे हे सहजपणे शोधू शकतो. तर इथे व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही हे सोडवून बघा. ठीक आहे. हे सोडवल्यावर तुम्हाला 1.43 गुणिले 10⁻24 इतके ग्लुकोजचे रेणू 2.37 मोल ग्लुकोजमध्ये आहे असं उत्तर मिळेल. ठीक आहे. आणि हेच करण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपण बघितलाच. 1 मोलमध्ये जर इतके रेणू आहेत तर 2.37 मोलमध्ये 2.37 गुणिले हा ॲव्होगॅड्रो अंक. बरोबर. आता पुढचा प्रश्न पहा. 2.37 मोल ग्लुकोजमध्ये हायड्रोजनचे किती अणू आहेत असं समजा आपल्याला विचारलं असेल तर ते कसं सोडवायचं? पहा, पुन्हा एकदा सहजपणे याबद्दल विचार करा. आपल्याला माहिती आहे की 2.37 मोल ग्लुकोजमध्ये इतके सारे रेणू आहेत. बरोबर. म्हणजे ग्लुकोजचे इतके रेणू आहेत. आता आपल्याला विचारलं आहे की इतक्या रेणूंमध्ये, ग्लुकोजच्या इतक्या साऱ्या रेणूंमध्ये हायड्रोजनचे अणू किती आहेत? मग आता आपल्याला माहिती आहे की ग्लुकोजचा एक रेणू जर माझ्याकडे असेल तर त्याच्यात हायड्रोजनचे 12 अणू आहेत. त्याचप्रमाणे जर ग्लुकोजचे 2 रेणू माझ्याकडे असतील तर हायड्रोजनचे 12 आणि 12 म्हणजे 24 अणू असतील. त्याचप्रमाणे ग्लुकोजचे 3 रेणू असतील तर 12, 12 आणि 12 म्हणजे 36 हायड्रोजनचे अणू होतील. मग आता आपल्याकडे 1.43 गुणिले 10⁻24 इतके सारे ग्लुकोजचे रेणू आहेत. तर मग त्याच्यामध्ये हायड्रोजनचे किती अणू असतील? तर अर्थातच तुमच्या लक्षात आलंच असेल की या संख्येला आपल्याला 12ने गुणावं लागेल. बरोबर. आणि तेच आपलं उत्तर असेल. पण समजा आपल्याकडे हे आधीचं सगळं नसतं, ही संख्या आपल्याकडे नसती, तर आपण काय केलं असतं? तर आपण अशा प्रकारे हे सोडवलं असतं. पहा, आपल्याला काय दिलं आहे? 2.37 मोल ग्लुकोज आपल्याकडे आहे. आपल्याला
पहिले त्यामध्ये किती रेणू आहेत हे काढायचं आहे. त्यासाठी आपण हा रूपांतरण घटक लिहिला, म्हणजे मोलचं रूपांतरण रेणूंमध्ये केलं, रेणू अंशामध्ये आणि मोल छेदामध्ये. तर ॲव्होगॅड्रो अंक इतके रेणू प्रति मोल ग्लुकोजचे आहे. आणि आता आपल्याला प्रत्येक रेणूमध्ये 12 अणू हायड्रोजनचे आहे हे सुद्धा माहिती आहे. आणि आपल्याला उत्तर रेणूमध्ये हवं नसून अणूंमध्ये हवं आहे. तर म्हणून आपण इथे अजून एक कन्व्हर्शन फॅक्टर लिहितो, म्हणजे रूपांतरण घटक लिहितो, जिथे अणू हे अंशामध्ये आहे आणि रेणू हे छेदामध्ये आहेत. तर हायड्रोजनचे 12 अणू प्रत्येक रेणूमध्ये आहे असं आपण इथे लिहू शकतो. आणि मग काय होईल, हा एक रेणू ग्लुकोजचा ह्या रेणू ग्लुकोजचा याला बाद करेल, मोल एक ग्लुकोजचा या मोलला बाद करेल. आणि मग आपल्याकडे काय उरेल, हायड्रोजनचे 12 अणू, हा अवोगाड्रो अंक आणि 2.37 एवढंच उरेल. आणि मग आता तुम्ही इथे व्हिडिओ थांबवा आणि हे सगळं सोडवून बघा. हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल 1.71 गुणिले 10⁻⁵ इतके हायड्रोजनचे अणू 2.37 मोल ग्लुकोजमध्ये असतील. ठीक आहे, चला तर मग आता पुढचं बघूया. कॅल्शियम कार्बोनेटच्या 4 ग्रॅममध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे किती सूत्र एकक असतात. आता हे नवीन काहीतरी आहे. सूत्र एकक किंवा फॉर्म्युला युनिट म्हणजे काय पहा. जेव्हा आपण अधातूंबद्दल बोलत असतो तेव्हा अधातूंचे सहसा सहसंयोज बंध असतात, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. म्हणजे जसं की हा आहे ग्लुकोजचा एक रेणू, त्याचप्रमाणे हा आहे ग्लुकोजचा दुसरा रेणू. आता हा रेणू आणि हा रेणू एकमेकांच्या परस्पर स्वतंत्र आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. पण आयनिक संयुगांमध्ये तसं नसतं. कॅल्शियम कार्बोनेट हे आयनिक संयुग आहे. याचंच एक सोपं उदाहरण बघूया. कॅल्शियम कार्बोनेटच्या ऐवजी आपण सोडियम क्लोराईड, म्हणजे जे आपलं मीठ असतं साधं मीठ, त्याचं उदाहरण बघूया. या अशा आयोनिक संयोगांमध्ये एक रेणू असा ग्लुकोजचा जसा आपल्याला वेगळा वेगळा शोधता आला तसा इथे नसतो. इथे प्रत्येक रेणू वेगळा आढळत नाही. जर आपण ह्याच्यात बघितलं तर आपल्याला अशी स्फटिकासारखी रचना इथे दिसते. ठीक आहे, मग इथे असे वैयक्तिक वेगळे वेगळे रेणू नसतील तर मग हे सगळं काय दर्शवतं, याचा अर्थ काय आहे. तर याचा अर्थ असा होतो की समजा मी सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाचा एक तुकडा घेतला किंवा खडा घेतला, तर त्यात खूप 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 सारे सोडियमचे आयन आहेत आणि त्याचप्रमाणे त्याच्यात खूप 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 सारे क्लोरीनचे सुद्धा आयन आहे. पण त्या दोन्हींचं प्रमाण एकाला एक असं आहे. याचा अर्थ असा की जितके सोडियमचे अणू इथे असतील तितकेच क्लोरीनचे अणूसुद्धा इथे असतील. मग त्याचप्रमाणे जर आपण कॅल्शियम कार्बोनेटचा स्फटिक घेतला तर कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण 1, 1 आणि 3 अशा प्रकारे असतं. आणि हे कुठल्याही कॅल्शियम कार्बोनेटच्या स्फटिकामध्ये असंच असेल. म्हणजे कार्बन किंवा कॅल्शियमपेक्षा ऑक्सिजनचे अणू तिप्पट असतील असा त्याचा अर्थ आहे. आणि याला सूत्र एकक म्हणतात. तर सूत्र एकक हे आपल्या आयनिक संयुगांना बनवणाऱ्या वेगवेगळ्या अणू किंवा मूलद्रव्यांच्या सापेक्ष प्रमाणांचे प्रतिनिधित्व आहे. मग आता अधिक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण मोलचा विचार करतो तेव्हा गोष्टी बदलतात का, तर उत्तर आहे नाही. ठीक आहे, तर मग आपल्याला 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे किती सूत्र एकक आहेत हे शोधायचं आहे. तर यावेळी आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटचे वस्तुमान दिलेले आहे जे आहे 4 ग्रॅम आणि ज्याचं रूपांतरण आपल्याला सूत्र एककांमध्ये करायचं आहे. मग आपण ते कसं करायचं, आपण वस्तुमानाचं मोलमध्ये रूपांतर करू शकलो तर आपलं काम सोपं होईल. पहा, आपण आधीच्या गणितात केलं त्याप्रमाणे ॲव्होगॅड्रो अंक वापरून मोलमधून रेणूंपर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे आपण मोलपासून सूत्र एककापर्यंत पोहोचू शकतो. मग इथे मोठा प्रश्न आहे की ग्रॅममधून मोलमध्ये कसं जायचं. तर त्यासाठी आपण हे वापरूया. कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन यांचे हे अणुवस्तुमान आहेत. कॅल्शियमचं सरासरी अणुवस्तुमान आहे 40 U, कार्बनचं आहे 12 U आणि ऑक्सिजनचं आहे जवळपास 16 U. ठीक आहे, याचा अर्थ कॅल्शियमच्या एका मोलचं वस्तुमान
40 ग्रॅम असेल. त्याचप्रमाणे कार्बनच्या एका मोलचं वस्तुमान सुमारे 12 ग्रॅम असेल आणि ऑक्सिजनच्या एका मोलचं वस्तुमान 16 ग्रॅम इतकं असेल. मग कॅल्शियम कार्बोनेटचं मोलर वस्तुमान किती असेल? कॅल्शियम कार्बोनेटच्या एका मोलचं वस्तुमान, कॅल्शियमचा 1 मोल, कार्बनचा 1 मोल आणि ऑक्सिजनचे 3 मोल या सगळ्यांचं वस्तुमान काढून शोधू शकतो. आता आपण हे सोडवूया. पहा, कॅल्शियम कार्बोनेटचे मोलर वस्तुमान म्हणजे एका मोलमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे वस्तुमान. एका मोलमध्ये 40 ग्रॅम कॅल्शियम आहे म्हणून 40.08 ग्रॅम प्रति मोल, अधिक 1 कार्बन आहे म्हणून 1 मोल कार्बन. 1 मोल कार्बनचं वस्तुमान आहे 12.01 ग्रॅम प्रति मोल, अधिक ऑक्सिजनचे 3 अणू आहेत त्यामुळे हे 16 ग्रॅम प्रति मोल गुणिले 3. आणि हे सगळं सोडवल्यावर आपल्याला मिळेल 100.09 ग्रॅम प्रति मोल. आणि हे आहे कॅल्शियम कार्बोनेटचं मोलर वस्तुमान. तर मग आता मी याचा वापर ग्रॅममधून मोलमध्ये जाण्यासाठी करू शकतो. आपल्याला अवोगाड्रो अंक माहिती आहे, तिथून मी मोलमधून सूत्र एककापर्यंत कसं जायचं ते पाहू. तर हे झालं कॅल्शियम कार्बोनेटचं मोलर वस्तुमान. आता 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये किती सूत्र एकके असतील हे कसं शोधायचं? पहा, आपण सुरुवातीपासून सुरू करूया. आपल्याकडे कॅल्शियम कार्बोनेटचे 4 ग्रॅम आहेत, बरोबर. 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटचे आपण आत्ताच मोलर वस्तुमान शोधलं, बरोबर. एका मोलमध्ये 100.09 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट आहे. आपल्याला सूत्र एकके हवी आहे, बरोबर. आपल्याला हे ग्रॅम बाद करायचं आहे म्हणून मग आपण याचा व्यस्त इथे लिहू शकतो. म्हणजे काय होईल? ग्रॅम हे छेदामध्ये येईल आणि मोल हे अंशामध्ये येईल. मग हे ग्रॅम आणि ग्रॅम एकमेकांना बाद करू शकतील. आणि मग यापुढे लिहू आपण पुढचा कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे पुढचा रूपांतरण घटक. तो आहे एका मोल कॅल्शियम कार्बोनेटचे सूत्र एकक भागिले 1 मोल कॅल्शियम कार्बोनेटचे. कारण आपल्याला इथे 1 मोल कॅल्शियम कार्बोनेटसुद्धा नको आहे. तर हे 1 मोल आणि हे 1 मोल एकमेकांना बाद करतील. तर आपल्याला माहिती आहे की 1 मोल कॅल्शियम कार्बोनेटमध्ये 1 मोल सूत्र एकक आहेत, बरोबर. ज्याची संख्या आहे 6.022 गुणिले 1023 इतकी सूत्र एकके आहेत. म्हणून मग आता हे 1 मोल बाद करतील एकमेकांना, हे ग्रॅम आणि हे ग्रॅम एकमेकांना बाद करतील. आणि मग हे सोडवल्यावर आपल्याला काय मिळेल हे व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही स्वतः सोडवून बघा. आणि मग हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल 2.41 गुणिले 1022 इतके कॅल्शियम कार्बोनेटचे सूत्र एकक 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये आहेत. हे आहे आपलं उत्तर. ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न. 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये ऑक्सिजनचे किती अणू आहेत असं आपल्याला विचारलं असतं तर आपण काय केलं असतं? आपण आधी हे सोडवलंच आहे. आपण सुरुवातीला कॅल्शियम कार्बोनेटचं मोलर वस्तुमान काढायचं. मोलर वस्तुमान वापरून आपण 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये किती मोल आहे हे काढायचं. त्यावरून मोल बाद करण्यासाठी आपण सूत्र एककाच्या कन्व्हर्शन फॅक्टरने त्याला गुणाकार करायचा. म्हणजे मग हे मोल आणि मोलसुद्धा बाद होतील. आणि मग शेवटी प्रत्येक सूत्र एककामध्ये 3 ऑक्सिजनचे अणू आहेत, बरोबर. म्हणून मग अजून एक कन्व्हर्शन फॅक्टर आपण इथे लिहू शकतो. तो म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटच्या प्रत्येक सूत्र एककामध्ये 3 ऑक्सिजनचे अणू. 3 ऑक्सिजन अणू भागिले 1 सूत्र एकक. आणि मग इथे सुद्धा आपल्याला याला 3 ने गुणाकार करावा लागेल. आणि हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल 7.22 गुणिले 1022 इतके ऑक्सिजनचे अणू. तर 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेटमध्ये इतके सारे ऑक्सिजनचे अणू आहेत. ठीक आहे. तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.